धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दीपक बोराडे यांचं उपोषण सुरू आहे। आंदोलक दीपक बोराडेंना आता अश्रू अनावर झाल्याचं दिसलं। धनगरांना एसटीतून आरक्षण द्या या मागणीसाठी बोराडे आंदोलन करत आहेत। तर गेल्या 6 दिवसांपासून दीपक बोराडे यांचं उपोषण सुरू आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मागील 6 दिवसापासून जालन्यात दीपक बोराडे यांचं उपोषण सुरू आहे। आज त्यांची प्रकृती खालावलेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धनगर समाज जो आहे तो राज्यभरातून या ठिकाणी दाखल झाला आहे। मोठा आक्रोश या ठिकाणी धनगर समाजाचा पाहायला मिळत आहे। थेट दीपक बोराडे यांच्याशी संवाद साधूया। भाऊ, काय सांगाल? 6वा दिवस आहे, तुमची प्रकृती खालावलेली आहे, प्रशासनाकडून काही दखल घेतली जाते का नाही? आम्ही बेदखल लोक आहोत, आमची काय दखल घेईल? त्याच्यामुळे सरकारचा मला राग येत नाही। आमच्या समाजानं जरा स्वाभिमानानं जगणं शिकलं पाहिजे। लाचारीला लाथोडून संघर्षाच्या भूमिकेत आलं पाहिजे। सरकार जे बाबासाहेबांनी आम्हाला संविधानात दिलंय त्याची अंमलबजावणी करा। नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही लाखोंच्या जनसमुदायासमोर पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणासमोर जे आश्वासन धनगरांना दिलंय ते पूर्ण करा। देवाभाऊ, बारामतीला लाखो धनगरांच्या समोर तुम्ही जो शब्द दिला होता तो पूर्ण करा। हा इशारा देण्यासाठी 24 तारखेचा मोर्चा होतोय। जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत गट तट पक्ष सगळं विसरून, नेते संघटना सगळं विसरून, लेकरा बाळांसह माय माऊल्यांसह या शेवटच्या लढ्यामध्ये सामील व्हा। नक्कीच आपण जर पाहिलं तर जोपर्यंत धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार नाही असा निर्धार दीपक बोराडे यांनी केलाय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।